मी श्रद्धा, MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वळूयात सविस्तर बातम्यांकडे। जालना शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील लक्कडकोट भागात असलेल्या कादरिया मस्जिद परिसरात घाणीचे साम्राज्य पाहून तुम्ही सुद्धा चकित व्हाल। शिवाय या ठिकाणी महिलांना सार्वजनिक शौचालय नसल्याने उघड्यावर जाण्याची वेळ आली आहे। जालना शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये मोठे मोठे कचऱ्याचे ढीग, फुटलेल्या नाल्या, ना रस्ते, ना मूलभूत सुविधा, ना लाईट, ना पाणी अशा अनेक समस्यांनी प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिक त्रस्त आहेत। विशेष बाब म्हणजे या ठिकाणी असलेल्या महिलांना शौचालय सुद्धा उपलब्ध नाही। जे स्वच्छालय आहे ते मोडलेल्या अवस्थेत आहे। माजी नगरसेवक आम्हाला होता त्यांनी कुठलीही कामं या ठिकाणी केलेली नाहीत असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे। मात्र विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराला आम्ही निवडून देऊ असं म्हणत येथील नागरिकांनी बदल हवा असल्याचे संकेत दिले। जो पुराने नगर से उनका ऐसा बोलना है कि बाबा यहाँ पर 5 कोटी रुपए का विकास काम किया। तो मेरा सर बोलना आपसे ऐसा है कि आप नल का पानी खोलो और आप एक गिलास कोई भी नगर सेवक पानी हमारे घर का पी लो, जो हम पीते जिंदगी से। आप एक गिलास पानी पी लो तो बुरा बोलेंगे हम, क्योंकि हमारे हालत ऐसे है कि हम एक गिलास पानी पीते ना, और सोच के 10 बार पीते। बच्चे हमारे बीमार होते, अब मजदूरी काम करते, 500-400 कमाते हैं, दवाखाने में पैसे डालते। अब हमें तक हमारे गली में कोई नगर सेवक काम करता ही नहीं, सिर्फ बोलते हाँ अगर एक गिलास पानी आप पीते होंगे हमारे गली के नल का, अभी महीने में 2 महीने में एक बार नल आता हमारा, वो पाइपलाइन पूरी फूटी हुई, लड़ते आपस में, झगड़े होते, कोई देखता नहीं। जाओ 200-300 कमाओ, 1000 रुपए कमाओ, इधर डालो उधर डालो, दवाखाने में क्या मतलब आ रहा हमारे। हम मजदूर आदमी करने वाले दिन भर काम, कोई नगर सेवक झाकता है हमारे साथ, एक बार चुन के आगा, खेल खत्म हुआ उसको। आप कैसे नगर सेवक को चुनेंगे? अब नवा चेहरा जो अच्छा हमारे विकास करेगा गली का, हमारे हालत देखो ना, बोल देंगे कैसे हालत है। आप देख लो, वीडियो बना लो, आप देख लो पूरा, इसमें रोड देख लो आप। हमारे गली के बच्चे बीमार होते, कोई देखते नहीं हमारी तरफ। संडास का बोलो। हाँ, संडास बाथरूम नहीं, औरतों को कहीं भागते औरता, कहीं खाएंगे औरता, कोई देखता नहीं, कोई हमारे वास्ते बोलता नहीं। सिर्फ एक गिलास पानी पी लो आप हमारे गली का, बस। कोई भी नगर सेवक, मेरा नाम हबीब खान। क्या कहेंगे? कुछ नगर सेवक को बोलना है कि हमने यहाँ पर 5 कोटी रुपए का विकास किए, क्या कहेंगे उनको? ये 1 नंबर वार्ड है हमारा, 5 कोटी रुपए का काम करे बोले हो, हमको एक 5 रुपए का से भी काम बताओ। ये नालियाँ देखो, रोड देखो, शौचालय देखो, पूरा तोड़ फोड़ के वो शौचालय डाले, उसका उद्घाटन भी नहीं हुआ। और ये नालियों को पानी पीने का, हमारे को पानी पीने का नल आता तो ये पाइप फूटे हुए पाइप है पूरे रोड में। ये लाइटा देखो हमारे, हाँ ये लोगों को तकलीफ जाती जब इलेक्शन है, जब अभी ये जब तक का काम हो गया है, अब उनका आया टेम तो अब आ रहे हमारे गले, नहीं तो अभी तक तो 5 साल में किधर है तुम और हम किधर है, तो कायम में कोई चीज नहीं आने को और जाने का है उनको। आप कैसा नगर सेवक चुनेंगे अभी? अब नगर सेवक नवा होना हमारे को, चेहरे वाला एकदम, जो काम करेगा उसको ही करेंगे हम। ये नवे चेहरे होना हमको, कोई भी ये नहीं होना हमको। 5-5 रुपए के 5-5 कोटी काम बता रहे, यहाँ 5,000 का काम नहीं हुआ है। पाइपलाइन देखो नाली की, पूरी हमारे घरों में पानी घुस रहा, अलिया ये वो मच्छर पूरे काटे जा रहे। क्या रहेंगे आदमी, हमारे क्या करेंगे? ये हमारे बच्चे, मासूम बच्चे को ये होना पड़ता, तुरंत दवाखानों में लेके भागना। हम गोर गरीब आदमी है, कहाँ से लाना पैसे? मस्जिद में जाने की तकलीफ, जाने को आने जाने में पूरे बारिश में घर में पानी घुसता, घरों में झगड़े आपस में हो जाते हमारे यहाँ। नालियों का पानी पूरा घर में, पूरे अलिया फिलिया ये वो सब घुसते, क्या करना उसका? तो कोई आने को देख के नहीं। पूरी कभी कोई मौत मट्टी भी हो गई तो लोग का नाम रखते हमको यहाँ के, क्या ऐसा कैसे लोग हैं यार, तुम ऐसे कर इसकी घाम तुम्हारे महल्ले में, तो हमारे को ये कर नीचे मुंडी डालना पड़ता। फिर क्या नाम है आपका? शेख सईद। जालना शहर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने 12 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत। निवडणूक प्रमुख माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली जाते। महाविकास आघाडीचा महापौर होईल असा दावा देखील माजी आमदार संतोष सांबरे यांनी केला आहे। पाहूयात। साहेब, महापालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किती जागावर लढवतोय, कसं सामोरं जात आहे या निवडणुकीला? जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे 12 जागांवर आम्ही आमचे उमेदवार उभे केलेले आहेत। महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची आमची आघाडी झालेली आहे। काही तुरळक ठिकाण वगळता आम्ही या
महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब केलेला आहे. काँग्रेसचे नेते डॉक्टर कल्याणराव काळे, राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री राजेश भैया टोपे आणि मी स्वतः आम्ही जिल्ह्यातील सर्व स्थानिक नेतृत्वांशी चर्चा करून एकूण प्रभाग रचना, जातीनिहाय समीकरणं, निवडून येण्याचं निकष या गोष्टी लक्षात ठेवून आम्ही उमेदवारांची निवड केलेली आहे. त्यांच्या मुलाखती त्यांच्या पक्षाने घेतल्या, आमच्या पक्षाने आमच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि त्या उमेदवारीनंतर निवडून येण्याचं जे निकष आहे ते लक्षात घेऊन आम्ही या निवडणुकीला उमेदवार उभे केलेले आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की जालना महानगरपालिकेवर पहिला महापौर हा महाविकास आघाडीचाच राहील. जालना महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून संभाजीनगर परिसरात बालाजी मंदिरात विधिवत पूजन करून प्रचाराला प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी प्रभागातील 5ही उमेदवार उपस्थित होते. जालना महानगरपालिका निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. जो तो पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिनांक 4 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता जालना शहरातील संभाजीनगर परिसरात असलेल्या बालाजी मंदिरामध्ये प्रचार नारळ फोडून प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रसंगी संभाजीनगर परिसरातील शेकडो भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे उपस्थित झाले होते. या प्रसंगी बोलताना भाजपा महानगर अध्यक्ष भास्कर दानवे म्हणाले की आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहोत आणि जनता आमच्यावर आम्ही विकास केला म्हणून भरघोस मताने विजयी करणार आहे, असा विश्वास या प्रसंगी त्यांनी व्यक्त केला आहे. निश्चितच जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या सह संभाजीनगरचं वैभव असलेलं व्यंकटरमणा गोविंदा बालाजी मंदिराच्या समोर आम्ही सर्व उमेदवारांसह वडीलधारी माणसांच्या हस्ते आज नारळ वाढवून या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. निश्चितच आज प्रचाराचा शुभारंभ झाला आणि सर्व वडीलधारी मंडळी आमच्या सोबत आहेत. सर्वांचा आशीर्वाद आम्हाला आहे, बालाजीचा आशीर्वाद आम्हाला आहे आणि आम्ही ही प्रचार रॅली आज पासून सुरुवात करत आहोत आणि फक्त विकासाचा अजेंडा घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे आणि विकासाला पाहूनच जनता आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद देणार आहे. जालना येथील श्रीकृष्ण रुक्मिणी नगरातील रहिवासी निलेश अशोक अग्रवाल हे गुरुवारी दिनांक 1 जानेवारी रोजी रात्री स्कूटीवरून घराकडे निघाले असता 11:30 वाजेच्या सुमारास चौघांनी त्यांना घराजवळ अडवून मारहाण करीत 12,000 रुपये लुटून नेले होते. या लुटमारीचा तपास अवघ्या 24 तासात लावून चंदनजिरा पोलिसांनी 12ही आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे वाढदिवस साजरा करण्यासाठी लुटमार केल्याचे या तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी चंदनजिरा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की निलेश अग्रवाल यांना मोटरसायकलवर आलेल्या चौघांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत गंभीर जखमी केले होते. यावेळी त्यांच्याकडील 12,000 रुपये लुटून नेले होते. या प्रकरणी अग्रवाल यांच्या तक्रारीवरून चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी चंदनजिरा पोलिसांना सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपी बाळा जगन्नाथ पिंपराळे वय 19 वर्ष, दीपक भगवान निर्मल वय 20 वर्ष, अजय बबन पवार वय 18 वर्ष आणि विशाल धुराजी हिवाळे वय 22 वर्ष या चौघांनी केल्याचे उघडकीस आणले. पथकाने 4ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडे विचारपूस केली असता वाढदिवस साजरा करण्यासाठी पैशांची गरज असल्याने निलेश अग्रवाल यांना लुटल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास जमादार अशोक जाधव हे करत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंदनजिरा पोलीस ठाण्याचे बाळासाहेब पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण, फौजदार मारियो स्कॉट, मनसुब वेताळ, जमादार प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, अशोक जाधव, अभिजित वायकोस, रवी देशमुख, समाधान उगले, राजेंद्र पवार, गजानन काकडे, दीपक डेहनगळ यांच्या पथकाने केली आहे. जालना शहरातील मुस्लिम कार्यकर्त्यांवर काँग्रेस पक्षाने अन्याय केला असून निष्ठावंतांची तिकिटे कापली आहेत. कार्यकर्त्यांची तिकिटे कापून ती इतर समाजातील कार्यकर्त्यांना दिल्यामुळे जालन्यातील मुस्लिम समाजात काँग्रेस खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या विरोधात नाराजीचा सूर उमटला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेऊन बंडखोर अपक्ष उमेदवार कलीम खान यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीवर आरोप केले आहेत. पाहुयात. कांग्रेस में कहीं 1991 के बाद कांग्रेस में कभी रह नहीं रहा मालूम.
उनको टिकट देती कैसा पार्टी? आके फॉर्म भरे, इंटरव्यू दे रहे हैं, अपना उनको टिकट हो जाए। ये कौन सी कैसे कैसे पार्टी चलाने का तरीका है? एक तो उन्होंने पैसे लेके सेटिंग करें, नहीं तो रशीद भाई के मांगो है बोल के दे दिए। रशीद भाई ने उनको टिकट, राजेंद्र नाथ, ये दोनों गई राज्यपाल से पूछना चाहते हैं। ऊपर हम जो है तो प्रदेश अध्यक्ष को इनकी शिकायत करेंगे। कुठेतरी काँग्रेस पार्टी भाजप चालवत आहे का पडद्यामागून? हाँ? काँग्रेस पक्ष भाजप चला रहा है क्या जालना में? नहीं, कांग्रेस पार्टी जो है तो अर्जुन खोसकर चला रहा, कल्याण काड़े और अर्जुन खोसकर मिलकर चला रहे। ऐसा क्या भाजपा में ऐसा चर्चा है, लग रहा भी ऐसा है। 11 नंबर के अंदर नफीस को उन्होंने पहले फॉर्म भरा है जबरदस्ती, उसको बी फॉर्म दे दिया, उसको सगीर को बी फॉर्म उसके नाम से इशू कर दिए। उधर का नाम दिए थे, शम्भू भाई का नाम दिए थे, और 2-3 नाम उन्होंने बोले रात को मेरे को, वो 5 नाम है उसके अंदर गायब। ये पार्टी क्या चल रहा है, कौन चला रहा है, कैसा चल रहा है, क्या समझना? अनेक निष्ठावंतांचं तिकीट कापलंय, तिकीट कापून त्या जागी कमजोर उमेदवार देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तुम्ही केला आहे। काय भूमिका असेल तुमची आता? मैं कलीम खान हारून खान प्रभाग क्रमांक 10 से सर्वसाधारण महिला में अपक्ष कांग्रेस से टिकट मांगा था, मुझे टिकट नहीं दिया गया। मैं अपक्ष उम्मीदवार से लड़ रहा हूँ, मेरी निशानी जो है तो बस है। अब कांग्रेस में टिकट बांटने का काम जो है तो अभी अभी जो लोग कांग्रेस में शामिल हुए उनके हाथ में दे दिया गया। पुराने लोगों को, किसी को, बहुत सारे जो पुराने निष्ठावान कार्यकर्ता थे, एक को भी टिकट नहीं गया। अब कांग्रेस को जो है तो शिंदे गठ और बीजेपी दोनों मिल के चला रहे हैं, इधर इनकी पसंद से उधर उनकी पसंद से, ऐसा काम चल रहा है। आने वाले कैंडिडेट गिरना, इनका बीजेपी का शिंदे गठ का इनका काम हो जाना। कौन है बीजेपी के और शिंदे गठ के, उनके साथ आप बोल रहे हैं? अब तुमको तो हमसे ज्यादा मालूम है, आप प्रेस वाले हैं, हम काय को नाम लो, काय को झगड़े लगाते थे। हाँ, कौन हो सकते, कौन है आप बोलो ना। झगड़े मत लगाओ, आपको सब मालूम है जो है तो कौन चला रहा है, क्या कर रहा है बोल के, आपको सब दिखता समझता। नए नए लोग, कल शिवसेना से कांग्रेस में आया, उसको टिकट मिल गया। 2-4 दिन पहले राष्ट्रवादी से आया, उसको टिकट मिल गया। और जो हम 35 साल से कांग्रेस में काम कर रहे हैं, उनको टिकट नहीं मिला। ये कौन सा ये तरीका है? यानी कांग्रेस, बीजेपी और शिंदे हाँ, गठ चला रहे हैं। दोनों मिलके चला रहे हैं, ऐसे ही है। और कांग्रेस का सफाया हुआ डालने में। काँग्रेसने ज्या काही 5 उमेदवारांची तिकीट कापली, तिथे दुसऱ्यांना तिकीट दिले, कुठेतरी असं झालंय का की मुस्लिम उमेदवाराचं तिकीट कापून दुसऱ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलंय? अरे एक वार्ड में तो एक भी मुसलमान को टिकट नहीं दिया उन्होंने। शम्भू के जो वार्ड है वहाँ पर सारे जो है तो गैर मुस्लिम को दिए, एक तो मुस्लिम को देना था। और बहुत ईमानदार कार्यकर्ता है, कई सालों से बेचारा हूँ, और जीत के भी आता था, उसका टिकट काट दिए। आरोप किस पर है आपका? कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्याकडे तक्रारी केल्या नाही का तुम्ही? अरे मिलेंगे तो करूंगा ना। कल्याण काले खासदार साहब के आए, हुड़ अपना घंटा 2 घंटे में क्या है क्या नहीं, अब निकले। फिर बैठ के सुने कार्यकर्ता क्या है, कार्यकर्ता उन्होंने बोले तुम्हारा क्या बोलना है, कैसा करेंगे, क्या करेंगे, किसको टिकट होना, कौन अच्छा उम्मीदवार है, कौन जीत के आ सकता है, कुछ भी नहीं। जिन लोगों ने टिकटों का बंटवारा यहाँ पर किया, उनके खिलाफ आप वरिष्ठों के पास तकरार करेंगे? बिल्कुल करेंगे। राजेंद्र राग और कल्याण काले, ये हमने राजाभाऊ देशमुख, ये 2 लोग ही हैं मेन ये खेल करने में। खासदार साहब और रशीद भाई का उसमें इतना ज़्यादा ये नहीं है। रशीद भाई ने 5 नामा जो दिए, जो टिकट कटे, उन्होंने उनके लिस्ट में नाम दिए थे। आखिरी में उन्होंने रात में जो तो 12-2:30 बजे सारे टिकट फाइनल करे। उनको ये बोले नहीं तो अब तुमने जो दिया हम कर देते, बराबर कर देते। अभी आप अब बदल भाई ने मेरे लिए बहुत लड़े, लेकिन माइनॉरिटी के मास्टर को बाद से माइनॉरिटी से उनका भी नहीं सुनेंगे। अभी आप अपक्ष चुनाव लड़ रहे हैं। हाँ, आने के बाद फिर अपक्ष चुनाव लड़ रहे हैं। अब आने के बाद देखते हैं, कांग्रेस का तो सफाई हो गया है, उसके बाद में देखते हैं अब क्या होता है। जीत के आने के बाद किधर फायदा मिलता है उधर चल जाएंगे। और कांग्रेस के अगर फिर भी अगर ऐसा कुछ चमत्कार हो जाता कि कांग्रेस आ रही है तो कांग्रेस साथ जाएंगे। नाम और प्रभाग क्रमांक 10 सर्वसाधारण महिला को में फरज जहां कलीम खान, निशानी बस। प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार प्रियंका रोहित भुरेवाल व त्यांचा पॅनलचा झंझावत प्रचार दौरा सुरू झाला आहे। सराफा येथील सर्व सराफा दुकानदारांच्या गाठीभेटी घेऊन हा प्रचार दौरा सुरू केला जात आहे। प्रभाग क्रमांक 6 मधून भारतीय जनता पार्टीच्या प्रियंका रोहित भुरेवाल आणि माजी नगराध्यक्षा संगीता कैलास गोरंट्याल यांनी आजपासून प्रचाराचा श्री गणेशा केला। जालना शहरातील सराफा बाजार परिसरातील सराफा व्यावसायिकांच्या भेटीगाठी घेत त्यांनी हा प्रचार सुरू केलाय। यावेळी प्रभागातील नागरिकांची त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली। आम्ही या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर जिंकू असा विश्वास या प्रसंगी बोलताना संगीता गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे। आपण काय सांगाल? आज आम्ही प्रभाग 6 चे सर्व उमेदवार, आमचं पूर्ण पॅनल आज सकाळपासून डोर टू डोर
आम्ही नागरिकांना भेटत आहोत आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला भेटत आहे. चौघांचेही साठी मतदानासाठी नागरिकांना आम्ही विनवणी करत आहोत. त्याचबरोबर अपेक्षित असा प्रतिसाद या प्रभागातून आम्हाला आहे. काय म्हणजे समस्या वगैरे काय त्याच्यात आतापर्यंत काही जणांनी रोडची समस्या सांगितलेली आहे. त्याचबरोबर ड्रेनेजच्याही काही जागी समस्या आहेत. घंटागाडी येत नाही ही काही जागी आहे. पण निश्चितपणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये निवडून आल्यावर सर्व समस्या दूर करू हे आश्वासन आम्ही त्यांना दिलेलं आहे. धन्यवाद. जालना शहर महानगरपालिकेच्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीचा रणसंग्राम आता रंगात आला असून प्रभाग क्रमांक 16 मधून नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पाना या चिन्हावर ते मतदारांचा कौल मागत आहेत. जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मध्ये निवडणुकीची हवा तापली आहे. बटन नंबर A9 वर पाना हे चित्र घेऊन अपक्ष उमेदवार म्हणून रतन आसाराम लांडगे यांनी अधिकृतपणे निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. रतन लांडगे हे केवळ एक उमेदवार नसून ते जनतेच्या सुखदुःखात नेहमी धावून जाणारे, अन्यायाविरोधात आवाज उठवणारे लढाऊ व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहे. सामाजिक कार्यातून त्यांनी प्रभागातील गोरगरीब, कष्टकरी, युवक आणि महिलांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केलाय. विकासाच्या प्रत्येक पावलावर विश्वासाचा ठसा हे केवळ घोषवाक्य नसून त्यांच्या कामाची ओळख आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या हक्कासाठी त्यांनी वेळोवेळी प्रशासनाशी 2 हात केले आहेत. यंदा पक्षीय राजकारणाला छेद देत कोणत्याही पक्षाच्या दबावाखाली न जाता थेट जनतेच्या बळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 16 मध्ये अपक्ष उमेदवार रतन लांडगे हे प्रस्थापितांना मोठे आव्हान करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जनतेच्या हितासाठी सदैव अग्रेसर असलेले रतन आसाराम लांडगे हे पाना या चिन्हावर निवडणूक लढवत असून हा लढा माझा नसून जनतेच्या हक्कांचा आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जय हिंद सर. मी नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थाचा संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे आज दिनांक 3/1/2026 या रोजी निवडणूक अधिकाऱ्यांनी आज मला पाहणा हे चिन्ह दिलेलं आहे. मी ते स्वीकारलं आहे आणि ही माझी निशाणी पाहणा आहे. मी वार्ड क्रमांकामधून 16 वार्ड क्रमांक आहे माझा आणि माझा बटन नंबर आहे अ मधून 9. हे 9 नंबरला बटन दाबून सर्व वार्ड क्रमांकच्या लोकांनी मला मतदान टाकावा अशी मी अपेक्षा करतो. सदैव मी आपल्या वार्डाच्या पाठीशी उभा राहणारा माणूस आहे. सदैव मी मदत करीन आणि मी करत राहतोय. सर, आपण काँग्रेसमधून सुद्धा उमेदवारी मागितली होती काय? हो सर, मी कधीच कोणत्या पक्षामध्ये जात नाही, काय नाही. मला पक्ष काही घेणं देणं नाही. ही माझी जो स्वतः संघटना आहे, संस्था आहे, मी त्यामध्येच गोरगरिबाची कामं करतो. पण एक काही त्यांचे लोक माझ्या घरी येऊन सनी मला आग्रह करून सांगितलं की तुम्हाला आम्ही तिकीट 100% हे वार्डामधून सर्वसाधारण मध्ये हे खाली आहे. यासाठी मी माझे 5,000 रुपये भरून मी ती त्यांची पावती भरलेली आहे. मग त्यानंतर माझ्या घरी मी इथं स्वतः माझे 500-600 माझे जे जीवलग माझे लोक आहे त्यांनी इथं येऊन सनी मला सहकार्य केलं. मी त्यांची सभा घेतली आहे आणि त्या सभामध्ये मी सांगितलं होतं की काँग्रेस पक्ष चांगला आहे आणि तो खरोखर चांगला आहे. पण जे काम करणारे लोक जे बॉडीचे आहे ते एकदम त्याला काही समज नाही, काहीही नाही. त्यांना ह्या काँग्रेस पार्टीचं काही माहिती नाही, काही नाही. म्हणून सनी ते आज फेल झाले आहे आणि काँग्रेस पार्टी याच्यामुळंच हा बदनाम झाली आहे आणि म्हणून ही पडलेली आहे. आज काँग्रेस पार्टीचे जर कार्यकर्ता चांगले असते तर आज काँग्रेस पार्टी उंच याच्यावर असती, मुकाबला केला असता, सरकार झाली असती त्यांची. पण हे लोक गलत निवडलेले आहे म्हणून हे काँग्रेस पार्टीचं भविष्य होणार नाही. आणि ह्या पार्टीसोबत माझा काहीही संबंध नाही, पहिले बी नव्हता ना आता पण नाही. माझी स्वतःची संस्था आहे आणि मला माझ्या जनतेवर भरोसा आहे. तिकीट जर भेटलं बी नाही बी भेटलं तर जनताच निवडणार आहे, कोणत्या व्यक्तीला मतदान देणं आहे. हे तिकीटच्या याच्यावर फायनलवर नसतं, चिन्हावर काही नसतं. हे पंजा भेटन, गुलाब फुल भेटन का हे भेटन. जनतेला फक्त माणूस पाहिजे आणि त्याचं काम पाहिजे.
त्यावेळेसच त्याला मतदान देऊन सनी ते विजेता करते. ही आजी माझ्या 16 नंबर वार्ड क्रमांकाचे जे माझे नागरिक आहे त्यांचे मला भरपूर विश्वास आहे की ते मला ह्या बारीने मतदान टाकून मला महानगरपालिकेचं नगरसेवक करतील आणि त्यांची मी सेवा जे जे म्हणलं ते त्यांच्या सदैव मी त्यांच्या पाठीशी उभं राहीन. माझ्या दरवाजामध्ये कोणीही खाली हात जाणार नाही ही माझी गॅरंटीच नाही, 1,00,000% गॅरंटी आहे. कोणते मुद्दे घेणार तुम्ही मुद्दे जनतेमध्ये जाण्यासाठी आता? सर हे मुद्दे तर का भरपूर सध्या गुंडागर्दी चालली, दहशत चालली, छेडछाड चालली. गोरगरीब लोकांना इथं पाणी भेटत नाही. 8 रोजाला 1, 2, 4 हंडे इथे पाणी बंद होऊन जातं. लाईट नाही बरोबर, रस्ते नाही बरोबर, त्यांना घरकुल नाही आहे, त्यांचं सुविधा काहीच नाही त्यांना. ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत मी त्यांना सगळे सहकार्य जे काही ते त्यांच्या अडचण असन ते सगळे अडचण मी त्यांची संपूर्ण क्लिअर करेन. जालना महानगरपालिका निवडणूक चालू असून सध्या प्रचार देखील शिगेला पोहोचला आहे. प्रभाग 5 ब शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार तृप्ती प्रसन्नकुमार कोठारी यांनी आज प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्रचाराला सुरुवात करून प्रचार रॅली काढण्यात आली आहे. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधून तृप्ती प्रसन्नकुमार कोठारी यांना शिवसेना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली असून प्रभाग क्रमांक 5 ब मधून त्या शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर जालना महानगरपालिका निवडणूक लढवत असून प्रभाग क्रमांक 5 ब मधून आज त्यांनी प्रचाराला अधिकृत सुरुवात केली आहे. आज काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले होते. प्रचारादरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तृप्ती कोठारी यांना पाठिंबा दर्शवला. प्रचाराच्या वेळी तृप्ती कोठारी यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणी पुरवठा आणि नागरी विकासावर भर देणार असल्याचे सांगितले. शहरातील उद्योगपती विनयकुमारजी कोठारी यांच्या तृप्ती प्रसन्नकुमार कोठारी या सून आहेत. आज या प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 5 ब मधील निवडणूक प्रचाराला वेग आला असून राजकीय वातावरण तापले आहे. जालना शहरातील गांधीनगर परिसरातील जुन्या काँग्रेसच्या नगरसेवकावर मतदारांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. मात्र काँग्रेसकडून तिकीट मिळालेले ॲडव्होकेट फारुख तुंडीवाले याच मतदारांनी यांचे कौतुक केले आहे. या प्रभागात जो स्वच्छता, पाणी पुरवठा या समस्याकडे लक्ष देईल अशा उमेदवाराला आम्ही प्राधान्य देऊ असं म्हणत नवीन उमेदवाराला निवडून देण्याचा निर्धार येथील मतदारांनी केल्याचं पाहायला मिळतंय. या प्रभागातील प्रतिक्रिया जाणून घेऊयात. क्या बताएंगे अभी नगर सेवक का चुनाव है, कैसा होना? हमारे को नगर सेवक ऐसा होना कि उनने वार्ड को एकदम स्वच्छ से रखना. क्या अभी यहाँ देखो तो पूरे यहाँ से वहाँ तक वाल्मीकि नगर, चमड़ा बाजार, गांधीनगर जहाँ वहाँ देखे तो पूरा कचरा, नालिया, ना घंटा गाड़ी बराबर टाइम पे आ रही. 8 दिन में, 10 दिन में, 12 दिन में नला आ रहे. क्या इतना बेकार हाल है. तो हमने इसके लिए जो है तो फारूक भाई को चुने वाला है कि फारूक भाई कर सकते हैं. उनका वार्ड देखो जाके उधर का 3 नंबर वार्ड उनका एकदम ऐसा रखे उन्होंने गार्डन के सर का है. क्या फारूक भाई क्यों ना, आपको क्या लगता है फारूक भाई क्या करें? फारूक भाई हमारे को इसके लिए लग रहे कि वो आदमी एडुकेट है, माइंडेड है और वो आदमी लेके चल सकता. उसको जो है तो प्रॉपर्टी से कोई लेन देन नहीं है. वो को प्रॉपर्टी कमाने के हाथ से में नहीं खड़े रह रहा. वो आदमी इज्जत के हाथ से खड़े रह रहा. उसका ऑलरेडी इतनी प्रॉपर्टी है कि उसको जरूरत ही नहीं है. वो सिर्फ नाम के लिए खड़ा हुआ आदमी. हम उसको नाम के लिए हमने जो है तो उसको चुना है. और वो आदमी ऐसा है कि विकास करने वाला आदमी है और हमको विकास करने वाला आदमी लगता. हमने इतने सालों से समझो लाए लोगों को, कोई हमारे वार्ड का विकास हुआ नहीं. क्या इसके लिए हमने वो आदमी को चुने. क्या नाम है आपका? शेख लतीफ, शेख रशीद. महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहे. आता तुमच्या लोक- नगरसेवक तुम्हाला कसा हवे? आम्हाला आता जे नवीन उभा राहिलेत त्याच्याकडून काही काम झाले तर आम्हाला त्याला वोट द्यायचं पंजाला. आणि इतक्या वर्षांनी ते पूर्ण गल्लीमध्ये आमच्या इतके वर्ष गुजरलेत पण आता लोक कोणचे काम आमच्या गल्लीत नीट झाले नाही. हा? आम्हाला गल्लीत नाली नाही, आमचं पाणी जात नाही, घरात पाणी येत आहे सारं, बोरिंग नाही, आम्हाला नळ नाही, कोणी काही द्यायला नाही. नुसता वाटतं कुस्तर म्हणतात मला बाद मध्ये कोणीच काही करीत नाही. आता जे नाही केले बाकी कोणीच नगरसेवकाने काम नाही केले. आता जे नवीन उभा राहिले त्याच्याकडून फारूक भैया त्याच्याकडून आम्हाला जे काम होते ते करून घ्यायचे आणि आम्ही पंजाला वोट देऊ. हंसाबाई गुलाबराव साळवे. भैया मुझे बताओ, अभी नगर निगम का चुनाव चालू है, कैसा नगर सेवक है? जैसे कि आप सब जानते हैं महानगर पालिका के इलेक्शन जब भी महाराष्ट्र में नजदीक आते हैं तो सबसे पहला सवाल आता है कि आपका नगर सेवक कैसा होना चाहिए. नगर सेवक ऐसा होना चाहिए, नगर सेवक के ऊपर क्या होता है कि नगर सेवक हमारे वार्ड का डेवलपमेंट करना चाहिए. जैसे कि नाली है, रोड है, ये तो छोटी बात है. जैसे कि आप सब जानते हैं हमारे मुल्क हिंदुस्तान में हम सबके हालात किस तरीके से है.
क्योंकि हमारे मुल्क में एजुकेशन की बहुत कमी है। तो जैसे कि जनाब फारूक वकील साहब और जनाब अमजद खान साहब ये दोनों एजुकेटेड है। अब हमारे जो जनाब फारूक वकील साहब है ये जो है एजुकेशन के हिसाब से बात करते हैं, और जो हमारे जनाब अमजद खान साहब है ये एक जज्बे से बात करते। जैसे कि आप हमारे फारूक वकील साहब के बारे में बात करेंगे, वो ऐसे इंसान है कि जैसे हमारे जालना शहर में, हमारे वार्ड नंबर 4 में जालना शहर में किसी भी अगर तकलीफ में हो तो ये इंसान सबसे पहले वहाँ पर खड़ा हो जाता है। और हमारे अमजद खान साहब जो है, इनके बारे में आपको बताना चाहूँगा, इस इंसान का हॉस्पिटल के लाइन में इतना नाम है, अगर किसी को मदद की जरूरत हो ये इंसान ही नहीं देखता वो मुस्लिम है या गैर मुस्लिम है, ये इंसान सबसे पहले तट पर खड़े होता है। और इससे फोन लगाने की जरूरत नहीं थी, अगर उसे पता चले कोई मुसीबत में है तो ये इंसान सबसे पहले वहाँ पर होता है। और ब्लड बैंक के बारे में बताओ, जो आपको ब्लड के बारे में सबसे ज्यादा, अगर औरंगाबाद और जालना सिटी के अंदर ब्लड के बारे में किसी को कमी हो तो सबसे पहला फोन अगर किसी को जाता है तो जनाब अमजद खान साहब को जाता है। और कुछ लोग आपके पास आएंगे, कहेंगे कि जनाब अमजद खान साहब या फारूक वकील साहब पहली बार वार्ड से आए हैं, या अमजद खान साहब के वालिद ने यहाँ पर कुछ काम नहीं किया है। पर ऐसा है कि उनके काम अगर आपको जानना है तो हमारे बुजुर्गों से बात कीजिए, उनके काम यहाँ पर किस तरीके से किए जाते थे। और जनाब फारूक वकील साहब है, इनके बारे में तो बताने की जरूरत ही नहीं है किसी को, शेर है। कहीं पर भी अगर कोई मुसीबत में हो तो सबसे पहले ये इंसान वहाँ पर खड़ा होता है, चाहे वो मुस्लिम हो या गैर मुस्लिम हो। तो मेरे हिसाब से जैसे कि ये एजुकेशन में दोनों बहुत आगे है, तो मेरे हिसाब से हमारे बच्चे ये आने वाले भविष्य के बारे में एजुकेशन के ऊपर ये लोग ज्यादा ध्यान देंगे। देखिए, रोड नाली या हमारे वार्ड का डेवलपमेंट ही छोटी बात है, लेकिन हमारे हिसाब से अगर मुसीबत में आपके कोई काम आता है तो नगर सेवक होना चाहिए, क्योंकि नगर सेवक जो है वार्ड को डेवलप करेगा और वार्ड जो है वो शहर को डेवलप करेगा। क्योंकि वार्ड में अगर बच्चे पढ़ेंगे, इंजीनियर, डॉक्टर बनेंगे, वकील बनेंगे, तो ये बच्चे जो आगे चल के हमारे वार्ड को डेवलप करेंगे, हमारे सिटी को आगे बढ़ाएंगे। जैसे कि आप सब जानते हैं, हमारे मुल्क हिंदुस्तान का जो रुपया डॉलर के सामने इतनी तेजी से गिर रहा है, क्यों गिर रहा है? क्योंकि हमारे मुल्क में, हिंदुस्तान में एजुकेशन की बहुत कमी है। तो मेरे हिसाब से एजुकेशन पे ध्यान देना चाहिए और अपने वार्ड को जाया मत कीजिए। मेरे हिसाब से अपना वोट जो है जनाब फारूक वकील साहब या जनाब अमजद खान साहब या हमारे कांग्रेस के पैनल को, इस बार बहुत ही मजबूत पैनल जो वार्ड नंबर 4 से आया है, तो इनको वोट दीजिए, इन्हें आगे बढ़ाइए। सबसे ज्यादा मेरे हिसाब से वार्ड नंबर 4 में जो है कांग्रेस का ध्यान दीजिए, कांग्रेस पे ध्यान दीजिए, कांग्रेस के पैनल को मजबूत कीजिए। इसके आगे हमारे जो नजदीकी भाई है वो आपको सब बताएंगे। तबरेज हिदायत पठान। जालना महानगरपालिका प्रभाग 15 मधून डॉक्टर राजेश राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर जालना महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। आजपासून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। जालना शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधून डॉक्टर राजेश राऊत यांनी शिवसेना गटाच्या मशाल चिन्हावर जालना महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे। आज डॉक्टर राजेश राऊत यांनी प्रभागातील विविध भागांमध्ये भव्य रॅली काढून प्रचाराला अधिकृत सुरुवात केली। या रॅली दरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। प्रचारादरम्यान डॉक्टर राजेश राऊत यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील मूलभूत सुविधा, आरोग्य, स्वच्छता, रस्ते आणि पाणी पुरवठा यांसारख्या प्रश्नांवर भर दिला। यावेळी बोलताना डॉक्टर राजेश राऊत म्हणाले की नागरिकांचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद हा माझ्यासाठी प्रेरणादायी असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे। या प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 15 मधील निवडणुकीची राजकीय वातावरण तापताना दिसत आहे। आम्ही आज प्रभाग क्रमांक 15 मध्ये पुरुष मध्ये ब मध्ये मी डॉक्टर राजेश राऊत या प्रभागामध्ये उभा आहे। आम्ही आज गजानन महाराज मंदिर, बँक कॉलनी या प्रभागापासून आम्ही आज सुरुवात केलेली आहे। आम्ही घरोघरी जाता व जनतेचा प्रतिसाद पाहता खूप उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला लाभत आहे। आणि आम्ही जे माझे महापालिकेतले जे कामे उपोषण आहेत, लोकांनी आधीच पेपरमध्ये पाहिलेले आहेत। मला महाराष्ट्र शासन समाज कार्य पुरस्कार सुद्धा आहे, जे की मी शहरात जे कामं केलेले आहेत। त्याच्यामुळं गल्लोगल्ली जाता आम्हाला उत्कृष्ट भरपूर प्रतिसाद मिळत आहे। आणि यामध्ये आम्ही बँक कॉलनी, सरस्वती कॉलनी, तसेच जयनगर इथून सुद्धा आम्हाला खूप पुरस्कार म्हणजे उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो। नूतन वसाहतमध्ये सुद्धा भरघोस प्रतिसाद मिळत आहे। यासोबतच जालना बातमीपत्रामध्ये इथेच थांबूया। तुम्ही बघत राहा MCN न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर
आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्य